गुड आफ्टरनून स्टुडंट. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील लोकसंख्या शास्त्राचा जो विकास आहे कशा प्रकारे झाला त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघितली. तर भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये कौटिल्य नावाचा जो एक त्याच्या दरबारामध्ये एक व्यक्ती होते किंवा एक शास्त्रज्ञ म्हटलं तरी आपण त्याला वावगं ठरणार नाही. एक शास्त्रज्ञ होते. त्या कौटिल्याने त्याच्या नोंदीमध्ये लोकसंख्या, शेतीविषयी, त्यानंतर उद्योगधंदे या संदर्भाची आकडेवारी त्यांनी गोळा केलेली होती. त्यानंतर मोगलांच्या काळामध्ये मोगलाच्या दरबारातील एक दरबारी होता अबू फजल. या अबू फजलने त्याच्या एने अकबरी या ग्रंथामध्ये काही अशा आकडेवारीची नोंद केलेली आहे. आणि त्यानंतर मग इंग्रजी राजवटीमध्ये खऱ्या अर्थाने 1872मध्ये पहिली जनगणना झाली आणि या जनगणनेनंतर निरंतर लोकसंख्या शास्त्राचा विकास आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकसंख्या शास्त्राचा विकास झालेला पाहायला मिळतो. यामध्ये डॉक्टर घोषल यांनी त्यांच्या हा थेसिस जो आहे तो लोकसंख्या शास्त्रावर आहे. त्यानंतर 1960 मध्ये पंजाब विद्यापीठामध्ये लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग ते झालं. म्हणजे एकंदरीत भारतामध्ये या लोकसंख्या शास्त्राचा विकास कशा प्रकारे झाला याची संपूर्ण माहिती आपण मागील तासामध्ये बघितलेली आहे. या तासामध्ये आपण लोकसंख्या भूगोल, अर्थ आणि त्याची व्याख्या, म्हणजे लोकसंख्या भूगोल म्हणजे काय किंवा लोकसंख्या शास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या कशा प्रकारे केल्या जाते, त्याचा अर्थ काय होतो, या सर्वांचा आपण विचार इथे आपण करणार आहोत. तर लोकसंख्याच्या अध्ययनात साधारणतः स्त्री पुरुषांच्या संख्येबरोबरच जन्म मृत्यूच्या नोंदी, लोकसंख्या वाढ, स्थलांतरण, लोकसंख्येची रचना, लिंग, वय, व्यवसाय, धर्म, साक्षरता, निरक्षरता आणि वैवाहिक स्थिती इत्यादीचे अध्ययनाचा समावेश केला जातो. म्हणजे लोकसंख्या शास्त्रात फक्त स्त्री किंवा लोकसंख्येची घनता आणि स्त्री पुरुषाचं प्रमाण एवढंच याच्यामध्ये अभ्यास केला जात नाही, तर यामध्ये स्त्री पुरुषांच्या संख्येबरोबरच जन्ममृत्यू, लोकसंख्येची वाढ, स्थलांतरण, लोकसंख्येची रचना, लिंग, वय, व्यवसाय, धर्म, साक्षरता आणि वैवाहिक स्थिती या सर्व बाबींचा विचार लोकसंख्या शास्त्रात केला जातो. मग या विषयाचे अध्ययन भौगोलिक घटकाच्या अनुषंगाने लोकसंख्या भूगोलात केला जातो किंवा होत असतो. मग वरील विषयाचे अध्ययन करण्यापूर्वी लोकसंख्या, लोकसंख्येची आकडेवारी आणि लोकसंख्या शास्त्राचा अर्थ महत्त्वपूर्ण आहे. मग लोकसंख्या म्हणजे काय? लोकसंख्येला इंग्लिशमध्ये आपण पॉप्युलेशन म्हणतो, बरोबर आहे. तर लोकसंख्या शास्त्रात लोकसंख्येचा अभ्यास होत असल्याने लोकसंख्या व तिच्या आकडेवारीचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे, बरोबर आहे. लोकसंख्या शास्त्रामध्ये साधारणतः लोकसंख्या शास्त्र हे लोकांशी रिलेटेड आहे. म्हणूनच लोकसंख्या शास्त्रामध्ये लोकसंख्येच्या आकडेवारीची लोकसंख्येचा आकडेवारी व लोकसंख्या भूगोलाचा अर्थ पाहणे जरुरी आहे, बरोबर आहे. एखाद्या राजकीय व भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळातील एकूण लोक म्हणजे लोकसंख्या होय. लोकसंख्या म्हणजे काय? तर लोकसंख्येचा एखाद्या राजकीय क्षेत्रातील भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळातील
लोकसंख्या किंवा एकूण लोक म्हणजे लोकसंख्या होय. त्याची इंग्लिशमध्ये कशी होईल व्याख्या? द टोटल नंबर ऑफ पर्सन्स इन अ पॉलिटिकल और जॉग्राफिकल एरिया ॲट द पर्टिक्युलर टाईम इज कॉल्ड पॉप्युलेशन. बरोबर आहे. मराठीमध्ये त्याचा अर्थ एखाद्या राजकीय किंवा भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळातील एकूण लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या होय. मग लोकसंख्येची आकडेवारी, पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक. लोकसंख्या भूगोलामध्ये आकडेवारीला फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण जे काही जे काही त्याला आपण काय म्हणतो, सेन्सस म्हणजे जनगणना. ह्या जनगणनेमध्ये आकडेवारीला फार महत्त्वाचे स्थान आहे. मग लोकसंख्येची घनता, वय, लिंग, वंश इत्यादी विषयीची संख्या म्हणजे लोकसंख्या आकडेवारी होय. मग लोकसंख्या भूगोलाचा अर्थ. लोकसंख्या शास्त्रात लोकसंख्या, तिची विभागणी, लोकसंख्येच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे स्थलांतरण, लोकसंख्येची संरचना इत्यादी विषयाचे अध्ययन होते. या कशाचे? लोकसंख्या भूगोल म्हणजे याचा अर्थ काय तर याच्यामध्ये लोकसंख्या शास्त्रामध्ये लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे स्थलांतरण, लोकसंख्येची संरचना इत्यादी विषयाचे अध्ययन होते. या विषयाच्या अनुषंगाने लोकसंख्या भूगोलाच्या वेगवेगळ्या प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत आणि ह्या व्याख्या अनेक शास्त्रज्ञ, यामध्ये वॉरेन थॉम्सन, डोनाल्ड बोग, क्लार्क आणि त्यामध्ये त्रिवार्ता, मेलेझिन, फ्रँक लॅरिमन, बर्कले, स्टेनफोर्ड, बेंजामिन, लेविस, पीटर कॉक या इत्यादी लोकांनी या लोकसंख्याशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत. तर या व्याख्या आपण पुढील तासामध्ये पाहू. आज आपण इथे थांबू. याच्या नंतरचा टॉपिक आपण नंतर घेऊ. ओके, थँक्यू.